हॅलो, सगळ्यांना नमस्कार. काय म्हणतात? काय म्हणतात? काय करा? काढल्या हो हो. काय नाही, काढणारच होते मी. प्रथम सगळ्यांची क्षमा, थोडासा उशीर झाला. आता नुकताच अधिक मास सुरू होतोय 17 तारखेपासून, आणि अधिक मासामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या गायी हे अतूट नातं आहे. आणि आपल्या पिढीला माहित आहे गायीचं महत्व, परंतु आपण आता पुढच्या पिढीला हे महत्व पटवून द्यायचंय, आणि त्यासाठी या व्याख्यानाचं प्रयोजन. तर प्रथम मी गोमाता स्तोत्र हे आधी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे, आणि मग आपण व्याख्यानाला सुरुवात करूया. नमोस्तुते गोमाते सर्वदेव महेश्वरे, सर्वदेव स्वरूपे त्वं पावनी परमेश्वरी. गावो ममाग्रतो नित्यं गावः पृथक् एव च, गावो मे सर्वतः सन्तु गावामध्ये वसाम्यहम्. नमो ब्रह्मण्यदेवाय गोब्राह्मणहिताय च, जगदाधिकाय कृष्णाय गोविन्दाय नमो नमः. गावः पवित्राः पुण्याश्च गावः सर्वस्य कारणम्, गावो मम प्रियाः नित्यं गावः सर्वार्थसाधना. दुग्धं दधिघृतं चैव गोमूत्र गोमयं तथा, पञ्चगव्यं पवित्रं च सर्वपापप्रणाशनं. गावः प्रतिष्ठा भूतानां गावः स्वस्त्याजनं महत्, अन्नदाता हि गवाश्च जीवनस्य परायणम्. यत्र गावः तत्र लक्ष्मी, यत्र लक्ष्मी तत्र हृदि, यत्र हरि तत्र धर्मो, यत्र धर्म तत्र जय. मातरः सर्वभूतानां गावः सुखप्रदाः, वन्दनीया सदा गावः पूजनीया विशेषतः. गावः शरणामयान्ति पापं नश्यति तत्क्षणात्, दर्शनात् स्पर्शनात्वपि कीर्तनात् सर्वपापनाशनम्. तुम्हाला अर्थ कळलाच असेल, काही अवघड स्तोत्र नाहीये. शंकराचार्यांचं असलं की जरा काय अवघड पडतं, अगदी साधं स्तोत्र आहे. आपल्याला हे स्तोत्र असतं, गाईचं पण स्तोत्र असतं, हेही माहिती व्हायला हवंय. तर अशा ह्या कामधेनूचं जे स्तवन आहे ते कलियुगातील अवतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांनी सुद्धा अत्यंत विनम्रतेने केलेलं आहे. ते आपण सगळ्यात शेवटी ऐकूया. तर गोमाता कामधेनूला आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वीपासून अपार महत्व आहे. त्याला प्राचीन इतिहास सुद्धा आहे. महाभारत काळापासून गोमातेचं महत्व आहे. म्हणजे 4-5 हजार वर्षापूर्वीपासून गोमातेचं महत्व आहेच. आज लोकांनीच ते कमी केले. आजही तेवढंच महत्व आहे, पण लोकांनी स्वतःच्या गायी विकून टाकून त्याचं महत्व कमी केलं. पण आजही गोमातेचं महत्व आहे. आपल्या ऋषी मुनींनी ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं पण आहे. महाभारतामध्ये अनुशासन पर्वात
युधिष्ठिराने पितामह भीष्मांना प्रश्न विचारला, काय की ह्या पृथ्वी लोकामध्ये सगळ्यात पवित्रात पवित्र, श्रेष्ठांमध्ये श्रेष्ठ आणि परम पावन असं जे काही असेल ते तुम्ही मला सांगा. आणि शुकमुनींना देखील, शुकमुनींनी त्यांच्या वडिलांना म्हणजे व्यासांना विचारलं, एक 4-5 प्रश्न विचारले शुकमुनींनी वडिलांना की सगळ्या यज्ञांमध्ये श्रेष्ठ यज्ञ कोणता. दुसरा विचारला, काय केलं असता ज्ञानी लोकांना सद्गती प्राप्त होईल. तिसरा प्रश्न विचारला, यज्ञाला मुख्य आधार कोणता आहे. चौथा प्रश्न विचारला की देवांना अत्यंत प्रिय काय आहे आणि सर्व पवित्र वस्तूंमध्ये अत्यंत पवित्र असं काय आहे आणि मानवाचा उद्धार कोण करतं. असे प्रश्न विचारलेले आहेत. आणि अशा प्रश्नांची उत्तर महर्षी व्यासाने शुकाला सांगताना व्यासमुनी म्हणतात की मुळात सर्व प्राण्यांचं अस्तित्वच गायींवर अवलंबून आहे. म्हणजे त्या काळी तरी होतं, कारण गायींच्या दुधावरच सगळे लोक जगत असत म्हणून. आणि गायी ह्यांचं वास्तव्य पहिल्या स्वर्गात होतं, पण समुद्र मंथनामध्ये ते कामधेनू म्हणून पृथ्वी तलावावर भगवंतांनी आणलंय. म्हणूनच आपण 10व्या अध्यायात भगवंतांची विभूती म्हणून कामधेनू 10व्या अध्यायात उल्लेख केलेला आहे. तर विभूती म्हणजे काय, तर हे सगळे शब्द आपण गायीत बघायचे. विभूती म्हणजे ऐश्वर्य आहे, विभूती म्हणजे सौंदर्य आहे, विभूती म्हणजे तेज आहे, विभूती म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचं अस्तित्व त्याच्यात आहे. आणि मग व्यासमुनी सुद्धा शुकमुनींना सांगतात की गायीची उत्पत्ती कशी झाली हे मी तुला प्रथम सांगतो. ते सुद्धा वर्णन महाभारतातच आलेलं आहे. आणि गायींना पूर्वी शिंग नव्हती, त्यांनी ती प्राप्त व्हावी म्हणून ब्रह्मदेवाची आराधना केली. आणि इतकी आराधना केली म्हणजे तपश्चर्याच केली की अन्न पाणीही ग्रहण केलं नाही. देह त्याग होईपर्यंत त्यांनी ते व्रत केले, देह त्यागाचा निश्चय केला. आणि ते पाहून मग महासमर्थ असे भगवान संतुष्ट झाले. आणि मग त्यांनी प्रत्येक गायीचं मनोरथ पूर्ण केलं. प्रत्येक गायीला जशी शिंग हवी तशी दिली. परमेश्वराकडे जी आराधना करतो तर सर्व मनोरथ पुरविणारा तोच आहे परमात्मा परमेश्वर. तसंच ह्या गायींनी पण केलं आणि त्यांचं मनोरथ पूर्ण झालं. नुसती शिंग नाही दिली तर ज्या ज्या गायींना जसे जसे रंग हवे तसे तसे त्यांनी प्राप्त करून दिले वेगवेगळे रंग. आणि मग ह्या वरामुळे, ब्रह्मदेवाच्या वरामुळे गायींना भव्य गव्य देण्याचं सामर्थ्य सुद्धा प्राप्त झालं. त्याच्यामुळे त्या गायी मंगलदायक बनल्या, स्वतःही मंगलदायक बनल्या आणि त्यांनी दुसऱ्यांनाही पवित्र करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आलं. सामर्थ्य कसं आलं तर त्यांचं जे हवनीय द्रव्य होतं म्हणजे गाईचं शेण, गाईचं दूध, त्यापासून बनणारं तूप, हे सगळं हवनासाठी लागत होतं आणि गाईचंच लागत होतं यज्ञासाठी, म्हणून त्या पवित्र जास्त झाल्या. आणि गाईंच्याच दुधामुळे सगळ्यांचा योगक्षेम चालायचा, म्हणजे उदरनिर्वाह तेव्हा त्याच्यावरच जास्त असायचा. म्हणून गायी या तिन्ही लोकांमध्ये वरिष्ठ समजल्या गेल्या तेव्हापासून. आणि एवढंच नाही तर गायीच्या दानाने सद्गती प्राप्त होते. म्हणजे पृथ्वी लोकावर जर गायी दान कोणाला केल्या तर त्यांना स्वर्गप्राप्ती आणि पुढचा मार्ग मोक्षाचा मार्ग मिळतो. आपण आजही म्हणतो, खूप ज्यांची श्रद्धा आहे ते जुने लोक श्राद्ध जेव्हा असतं किंवा 13वा-14वा जेव्हा करतात तेव्हा गाय आणून दानात उभी करून गायीला ते दान देत असतात किंवा गायच दान करतात. हे मी सुद्धा प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. तर गायीची सेवा म्हणजेच सर्वश्रेष्ठ यज्ञ आहे
असं तेव्हाही मानलं जात होतं आणि आजही आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवूया. जो मनुष्य गायीची शुश्रूषा करतो तो सर्व कार्यामध्ये तत्पर राहतो. आता ह्या नुसत्या एका वाक्याने आपल्याला कळणार नाही, पण आपण आठवायचं पूर्वीच्या काळी किंवा अजूनही जिथे गोठे आहेत आणि जे गोठे ज्यांच्याकडे आहेत त्या गायींचं जे पालन पोषण करतात त्या तो जो गोपालन करणारा मनुष्य असतो त्याला किती कष्ट घ्यावे लागतात, म्हणजे किती अलर्ट राहावं लागतं, तत्पर राहावं लागतं. हा एक त्यामध्ये श्रमाचा भाग आहे आणि ते श्रम न कंटाळता त्याला करावे लागतात. आपल्या स्वतःच्या बाळासारखं त्याला सांभाळावं लागतं गायींना. आणि मग नुसती शुश्रूषा करणं हे कर्तव्य नसून गायी त्यांना आशीर्वाद देत असतात. ज्या वेळेला ते शुश्रूषा करतात त्यावेळेला गायी त्यांना आशीर्वाद देतात आणि त्यांच्यावर प्रसन्न होतात. म्हणून गायींची नित्य नेमाने पूजा करावी असं आपल्या शास्त्रात पण सांगितलेलं आहे. महाभारत काळापासून ते सांगितलेलं. गायी दान केल्याने पुण्य प्राप्त होतच, पण ज्ञानी पुरुष जे असतात त्यांना स्वर्ग प्राप्ती मिळते. कारण आपण वाचतो सगळीकडे उल्लेख आहे की स्वर्ग प्राप्ती कशाने होते, तर गायींची शुश्रूषा गायी दान केल्याने स्वर्ग प्राप्ती होते आणि ते सद्गतीला जातात. गायीचे दूध हे सगळ्यात पवित्र आहे आणि गायीच्या दुधाने बुद्धिमत्ता पण वाढते. हे आजही संशोधनाने सुद्धा सिद्ध झालंय, आपण बघतो. नंतर गायी देवादिकांना देखील गायींच्या मुळे उत्तम गती प्राप्त झालेली आहे असा उल्लेख पुराणामध्ये आहे. गायींची रोज पूजा करावी, नित्य नेमाने गायीचं स्तोत्र म्हणावं आणि ज्यांना संतती नाही, गायी ही वैभव देणारी आहे, तर ज्यांना संतती नाही किंवा वैभवाची अपेक्षा आहे त्यांनी गायीची नित्य नियमाने पूजा करावी. आणि म्हणूनच आपण पूर्वीचे लोक गायीला रोज गोगिरास देत होते. आता ती पद्धत बंद करण्यासाठी पण काही ठिकाणी अजूनही चालू आहे की गायीला रोज गोगिरास काढला जातो. त्याच्या मागचा उद्देश हाच आहे की गायीची त्या निमित्ताने पूजा केली जाते. तिच्या नावाने आपण पूजा करून संकल्प करून अन्न बाजूला ठेवणं त्याला गोगिरास असं म्हणतात. तर गायीच्या सेवा केल्याने अनेक पाप नष्ट होतात, मनोरथ पूर्ण होतात असाच उल्लेख आहे. यज्ञासाठी ज्या गौऱ्या लागतात त्याही गायीच्या शेणाच्याच असतात आणि गायीच्या शेणाला गोमया असं म्हटलेलं आहे. आता त्याची कथा सुद्धा महाभारतामध्ये युधिष्ठिराने भीष्माला विचारलं की पृथ्वी लोकात सगळ्यात पवित्र परम पावन आणि श्रेष्ठ असं काय आहे, तेव्हा भीष्म ती गोष्ट सांगतात की एकदा लक्ष्मी खूप सुंदर रूप घेऊन गायींमध्ये ती गेली. म्हणजे गायी जिथे असतात तिथे लक्ष्मीने प्रवेश केला, सुंदर रूप घेऊन प्रवेश केला. ते पाहून गायींना आश्चर्य वाटलं आणि मग गायी लक्ष्मीला विचारतात की हे देवी, तू एवढं सुंदर रूप धारण करून आली आहेस, तू कोण आहेस, तू येथे कुठून आली आहेस, पृथ्वी लोकात तुला अलौकिक सौंदर्य प्राप्त करून कोणी दिलं आहे, तू कशासाठी इथे आहे, तुझ्या येण्याचं कारण आम्हाला सविस्तर सांग. तेव्हा ती लक्ष्मी म्हणाली, माझं नाव श्री आहे. आणि श्री म्हणजे काय, तर वैभव, धन धान्य समृद्धी ज्याला आपण म्हणतो त्या श्री मध्ये बरीच व्याप्ती आहे. नुसता पैसा असं नाही, तर धन धान्य समृद्धी सगळ्या दृष्टीने दूध दुग्ध ह्याला आपण श्री असं म्हणतो. आणि तिने सांगितलं, म्हणजे त्या सुंदर रूप घेऊन आलेल्या लक्ष्मीने सांगितलं की मी दैत्यांचा त्याग केलाय आणि देवांना आश्रय दिलाय, त्यामुळे देवांना सुद्धा शाश्वत सुख प्राप्त झालेलं आहे. आणि माझी कोण कोण पूजा करतात असं लक्ष्मी सांगते की इंद्र, विवस्वान, सोम, विष्णू, वरुण, अग्नी हे यांना सुद्धा माझ्यामुळे सिद्धी प्राप्त झालेली आहे असं ती लक्ष्मी गायीमध्ये प्रवेश केलेली लक्ष्मी सांगते. आणि माझ्यामुळेच धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे
पुरुषार्थ प्रत्येक मनुष्य साध्य करत असतो आणि परमगतीला जातो. आता मी तुमच्यात जो प्रवेश केलाय तो सदा सर्व काळ तुमच्यात माझा वास राहावा म्हणून मी प्रवेश केलाय. पण गायीने ते काही स्वीकारलं नाही. गायीने त्याचा अवहेळ केला आणि आम्हाला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही. तू कितीही देवांना जरी प्रिय असलीस तरी आम्हाला ते मान्य नाहीये. कारण गायी म्हणाल्या तू चंचल आहेस आणि तुझ्या मर्जीप्रमाणे तू कुठेही जातेस असं गायींनी तिला सांगितलं. असं म्हटल्यावर ती लक्ष्मी गायींना म्हणाली की देव, दानव, गंधर्व, मनुष्य, पिशाच, उरग, राक्षस हे सगळेजण माझी उग्र तपश्चर्या करतात आणि कृतार्थ होतात. माझा स्वीकार करा. त्रैलोक्यात माझा अनादर करणारा अजून कोणी मला भेटलं नाही. तुम्हीच माझा अनादर केलेला आहे. असं म्हटल्याबरोबर त्यावर गायी म्हणाल्या लक्ष्मी तू चंचल आहेस. तू क्षणिक आश्रय देणारी. असं सूक्ष्म जर विचार केला तर खरंच आहे की नाही की लक्ष्मी इतकी चंचल आहे आणि तिचा आधार कसा असतो की काही काळापुरताच असतो. जेव्हा लक्ष्मी असते तेव्हा छान असतं पण नसती तर तिचा आधार काही नाही. मूळ आधार आपल्याला परमेश्वर निर्गुण निराकार परमेश्वराचाच असतो. पण त्यावरती लक्ष्मी म्हणाली की मी तुम्हाला शरण आलेली आहे आणि माझ्या ठिकाणी कोणताही दोष नाही. चंचलत्व हा दोष असला तरी मी तशी नाहीये. माझ्यात कुठलाही दोष नाही. तुम्ही माझा जर अनादर केला तर सर्व जग माझा अनादर करेल. सर्व सृष्टीवरील लोक माझा अनादर करतील आणि तुम्ही कशा आहात तर तुम्ही मंगल आहात स्वतः गाई. असं लक्ष्मी गाईंना म्हणाली तुम्ही स्वतः मंगल आहात आणि तुम्ही दुसऱ्यालाही मंगलदायक होता. तुम्ही दुसऱ्याचंही मंगल करता, शुभ करता. म्हणून तुमच्याद्वारे माझा सन्मान व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे. तर तरी सुद्धा गाईंना ते काही मान्य नाही झालं. मग लक्ष्मी म्हणाली की तुमची हीन गात्र जिथे असतील तिथे मला स्थान दिलं तरी चालेल. आता हीन गात्र म्हणजे कुठलं तर उत्सर्जनाचे दोन मार्ग ही हीन गात्र आहे. मग तुमची सगळी गात्र पवित्र आहे पण जी हीन गात्र आहे तिथे मला तुम्ही स्थान दिलं तरी चालेल. मग तेव्हा गायी म्हणाल्या की तू आमच्या शेणात आणि आमच्या मूत्रात प्रवेश कर. म्हणजे ते सुद्धा पुण्यकारक आणि पवित्र होईल. आणि ती स्त्रीचे रूप घेऊन आलेली लक्ष्मीच गायींना म्हणाली की तुम्ही माझ्यावर प्रसन्न होऊन जो अनुग्रह केला आहे त्याबद्दल मी तुमची अत्यंत ऋणी आहे आणि तुमचे कल्याण असो. ह्यावरून लक्ष्मीपेक्षा सुद्धा गाय श्रेष्ठ आहे आणि पवित्र आहे हे आपल्याला कळतं. गाईचे शेण आणि गाईचे मूत्र हे आपण पवित्र मानतो आणि आपल्याला माहिती आहे की सगळ्या आपल्या जेव्हा घरात धर्मकार्य असतं त्यावेळेला आपण प्रथम शुद्धीकरणासाठी गोमूत्र शिंपडतो. इतकं गाईच्या मूत्राचं आणि मलाचं सुद्धा महत्व आहे. ज्याला आपण शेण म्हणतो त्याला गोमया असं म्हणतात. गाईचं महत्व अनादिकाळापासून आपण बघतोय. इक्ष्वाकूच्या कुळातील महान राजा सौदास यानं सिद्धकोटी असे वसिष्ठ ऋषींना एकदा विनम्रतेने विचारलं होतं की त्रिभुवनात पवित्र असं काय आहे आणि कशाची पूजा नित्य केली असता मनुष्याला पुण्य लाभतं. त्यावर वसिष्ठ ऋषींनी प्रथम काय केलं असेल असा प्रश्न विचारल्यावर ते स्वतः शुचिर्भूत झाले. गायींना नमस्कार केला आणि मग गायींची महती सौदास राजाला सांगायला सुरुवात केली. त्या सिद्धकोटी असं त्यांचं विशेषण वापरले वसिष्ठ मुनींना. आपले सगळे ऋषी
हे ऋषी नुसतं ऋषी म्हणण्या इतकं नव्हतं, तर ते सगळे सिद्धच होते आणि यांना तर सिद्धकोटी ऋषी असं म्हटलेलं आहे. तर वसिष्ठ मुनींच्या ऋषींच्या मुखातून गायींची महती ऐकणं म्हणजे प्रत्यक्ष परमात्म्याच्याच मुखातून बोलल्यासारखं आहे. वसिष्ठ ऋषींनी गायीची महती काय सांगितली? त्यांनी सांगितलं गायी ह्या सगळ्या प्राण्यांचा आश्रय आहे. कोणाला सांगितलं? सौदास राजाला सांगितलं. मंगल गोष्टींचं जे परमधाम आहे ते गायीच आहे. संपत्तीचं अधिकार जे कोण आहे ते गायीच आहे. गायीच्या योगाने शाश्वत पुष्टी प्राप्त होते, म्हणजे समृद्धी प्राप्त होते. आणि देवांना प्रिय असणारं जे हवीर द्रव्य जे काही असतं, हवीर जे काही आपण यज्ञामध्ये वापरतो त्याला आपण पंचगव्य असं म्हणतो. दूध अर्थात दही, तूप, शेण, गोमूत्र हे सगळं यज्ञासाठी लागतं, ते गायींपासूनच निर्माण होतं. आणि स्वाहाकार आणि वषटकार हे गायीच्या योगानेच नित्य चालतात. गायींना एवढं श्रेष्ठत्व समजण्याचं कारण म्हणजे गायींनी बघा पूर्व पुण्याशिवाय काहीच मिळत नाही. गायींनी 1,00,000 वर्षेपर्यंत तप केलेलं आहे. 1,00,000 वर्ष आधीच्या जन्मी तप केलेलं आहे. शिवाय गायींना म्हणजे म्हणून त्यांना एवढं पवित्रता प्राप्त झाली. गायींचं दान केल्यावर उत्तम दक्षिणा दिल्याचं पुण्य आहे. सगळ्यात उत्तम दक्षिणा कुठली असेल तर गायीचं दान. आता आपण आजच्या काळात गायी नाहीये आणि गायी दानही करू शकत नाही, पण गायीच्या प्रित्यर्थ दान नक्कीच करूया. म्हणजे आता अधिक महिना आलाय, त्या निमित्ताने सगळ्यांना आवाहन आहे की इथे कलश ठेवलाच जाईल की गायीच्या प्रित्यर्थ आपण नक्की काहीतरी दान करूया. तर गायीला दान केल्यानंतर कोणत्याही दोषाचा लेप लागत नाही. आपल्या हातून अनेक दोष घडत असतात. देवांचं आणि मानवांचं स्थावर आणि जंगम पवित्र करण्याचं सामर्थ्य गायींमध्ये आहे. हा त्या तपश्चर्येचा हेतू होता. गायींनी आधीची तपश्चर्या केली. मग गायींच्या तपश्चर्येवर ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन तुमच्यामुळे लोकांचा नक्की उद्धार होईल असा त्यांना वर दिलेला. अशा या महान गायींना पवित्र स्थान आणि परम पावन असं म्हणतात. गायीच्या स्तोत्राचा सकाळ आणि संध्याकाळ रोज जर जप केला तर अहोरात्री जे काही पाप घडलं असेल त्याचं निरासरण होतं. आणि हे सगळं नुसतं लिखित नाही आहे, हे आपल्या पूर्वीच्या लोकांनी सिद्ध करून दाखवलेलं असणार. त्याच्याशिवाय माहिती आलेली नाही पुराणामध्ये, हो की नाही? तर गाय म्हणजे नुसती गाय नाहीये, तर ती देवांचीही माता आहे. आणि गायीसारखा श्रेष्ठ प्राणी कुठलाही नाही, होणार नाही. यज्ञ यागामध्ये सत्पात्र ब्राह्मणाला गायी अर्पण करणे इतकं श्रेष्ठ दान नाही, तिच्यासारखं आराध्य दैवत नाही. पद्मपुराणामध्ये सुद्धा गायीची महती सांगताना ब्रह्मदेवांनी असं सांगितलेलं आहे की कशी उत्पत्ती झाली गायीची. तर हे पद्मपुराणातलं आहे की प्रथम भगवंतांच्या मुखातून एक तेजोमय असा पुंज निर्माण झाला. त्या पुंजातून वेद निर्माण झाले आणि वेद निर्माण झाल्यानंतर अग्नी, ब्राह्मण, गाय हे निर्माण झालेले. आणि स्वर्गलोक, पाताळ आणि मृत्यूलोक यांच्या रक्षणासाठी वेदांचे 4 प्रकार हे नंतर निर्माण झाले. अग्नी आणि ब्राह्मण देवांसाठी हविष्य ग्रहण करतात. हविष म्हणजे तूप, गायीपासूनच ते निर्माण होतं. अग्नीलाही तूप लागतं आणि ब्राह्मणही पूर्वी तूप, म्हणून अजूनही आपण जे गुरुजी लोक असतात त्यांना आपण तूप दान देतो, हो की नाही? अजूनही आहे. तर यज्ञासाठी, खाण्यासाठी, दिवा जळण्यासाठी, तुपाची वात आपण लावतो त्याच्यासाठी, दान देण्यासाठी
एवढंच काय तर आयुर्वेदिक औषधं बरीचशी गाईच्या तुपातून केलेली असतात आणि गाईच्या तुपाचं असं अगतिक असं महत्व आहे. अग्नी आणि वेद या बरोबरच गायीला महत्व आहे. म्हणजे अग्नी, वेद आणि गाय हे एका लेवलचे. आणि महाभारतात ब्राह्मणांचं पण खूप महत्व सांगितलंय. गायींना हे देवांचं जन्मदाते असं मानलं जातं. भगवान श्रीकृष्ण आणि गायी हे तर नातं आपल्याला माहितीच आहे. गायीच्या पवित्र्याचा खूप मोठा इतिहास आहे. सगळे पुरुषार्थ, चारीही पुरुषार्थ करून देणारी गायच माध्यम आहे. आणि बृहस्पती, लक्ष्मी पेक्षाही गायीचं महत्व हे जास्त आहे. बृहस्पती आणि लक्ष्मी यांच्यापेक्षाही गायीचं महत्व जास्त आहे. तर गायी म्हणजे आपण पहिल्यापासून म्हणत आलो की गायीच्या पोटात 33 कोटी देव असतात. आता ते खरंच 33 कोटी असतात ह्याचं सगळं वर्णन आपल्या पुराणांमध्ये केलेलं आहे. तर सर्व देव तिच्या पोटात कसा वास करतात. पोटात असं नाही, गायीला पाहिलं की तिच्या शिंगात कोण आहे आणि सगळं वर्णन आता मी तुम्हाला सांगते. तर सर्व वेद जे आहेत ते गायीच्या मुखात असतात. गायीच्या शिंगामध्ये भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांचा वास असतो. म्हणजे आपण गायीच्या कुठल्याही भागाला स्पर्श केला. पूर्वी असायची बघा बद्दल चालता चालता आपण गाय दिसली की एकदम असं नमस्कार करायचो. हे आता कळतंय इतकं त्याचं महत्व आहे की त्याच्या शिंगामध्ये विष्णू आणि भगवान शंकर हे वास करतात. गायीच्या उदरामध्ये कार्तिकेय, मस्तकात ब्रह्मदेव आणि मस्तक आणि ललाट. बघा ललाट आपल्याला गायी डोळ्यासमोर येते. तर गायीच्या ललाटात महादेव आहे. गायीच्या शिंगाच्या अगदी वरच्या टोकाला अग्रभागी इंद्र आणि दोन्ही कर्ण जे गायीचे आहेत त्यामध्ये 2 अश्विनी कुमार. अश्विनी कुमार म्हणजे देवाचे वैद्य. तर 2 अश्विनी कुमारांचा त्यांच्यात वास आहे. आणि गायीच्या नेत्रामध्ये चंद्र आणि सूर्य यांचा वास. गायीच्या जिभेमध्ये सरस्वती आहे. दातांमध्ये गरुड आहे आणि दुधामध्ये सर्व तीर्थ आहे. हे आता आपण महत्व बघितलं. गायीच्या दुधामध्ये सर्व तीर्थ आहे. मूत्रस्थानामध्ये गंगा आहे आणि रोमकोपामध्ये सर्व ऋषींचा वास आहे. गायीच्या मुखात गंधर्व, नासिकेच्या अग्रभागी गायीच्या नासिकेच्या अग्रभागी सर्प आहे. बारीक निरीक्षण करा. आता गायीच्या समोर गेलं की सर्पाचा जो असा मनाकडे भाग दिसतो तसं गायीचं पुढचे नाकाचा भाग दिसतो. आता आपण बारकाईने लक्ष देऊया त्याच्याकडे. नंतर पृष्ठभागामध्ये यम, उजव्या अंगात वरुण आणि कुबेर, तर डाव्या अंगामध्ये यक्ष यांचं वास्तव्य. गायीच्या खुरांमध्ये अप्सरा आहे. गायीच्या शेणामध्ये लक्ष्मीचा वास आहे. गोमूत्रात पार्वतीचा वास आहे. चरणामध्ये आकाशातील देव आहे आणि गायीच्या स्तनामध्ये 4ही समुद्र आहेत. गाय हंबरते तेव्हा प्रजापती असतात. इतकं गायीचं वर्णन आपल्या पद्मपुराणामध्ये करून ठेवलंय. अशी ही गाय मानवी देहापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. आता लक्षात येईल की मानवी देह किती कलुषित आहे. त्याला शुद्ध करावं लागतंय. सारं अंतर्बाह्य शुद्ध करावं लागतंय. आणि तितकं आत्ताच सगळं जे आपण बघतो वातावरण त्याने ते अशुद्ध होत चाललेलं आहे. तर इतकं ह्या गायीचं महत्व आहे. अशा पवित्र गायीचं पूजन आपण प्रत्यक्ष करत नसलो तरी त्या प्रित्यर्थ आपल्याला जी काही सेवा हातून घडेल ती नक्कीच गायीच्या प्रित्यर्थ जी काही आपण सेवा करू ती गायीलाच अर्पण होईल. मग गाई दान द्यावा, गायीला चारा
दान द्यावा किंवा गायींच्या संगोपनासाठी आर्थिक मदत काही कोणाला करायची असेल तर ती करावी. हे सर्व काही पुण्यकारकच आहे. गायींसाठी जे योगदान आहे त्याची फलश्रुती सुद्धा सांगितलेली आहे. आता आपण बघतच आहोत, फलश्रुतीच आहे सगळी, पण तरी ही विशेष फलश्रुती काय की गोप्रदान केल्यामुळे पाप नष्ट होतात, संकट जातात. श्रोत्रिय ब्राह्मणाला गाय जर दान दिली तर ऐश्वर्याचा उपभोग घेता येतो. श्रोत्रिय ब्राह्मण म्हणजे माहिती आहे तुम्हाला, संध्या देणारे जे ब्राह्मण असतात, पौरोहित्य करणारे जे ब्राह्मण असतात, आपल्याकडे घेऊन वास्तुशांतीची पूजा किंवा ज्या काही पूजा सगळ्या सांगत असतात ते श्रोत्रिय ब्राह्मण. त्यांना जर गाय दान केली तर आपल्याला ऐश्वर्य लाभते. गाय वत्सासह म्हणजे वासनासह जर दान केले तर त्यांना ब्रह्मलोकात बहुमान मिळतो. आणि गायीच्या रंगावर सुद्धा त्यांनी फळं दिले, शुभ फळणारे आहे. तर तांबड्या रंगाची गाय जर वासनासह सजवून दान केली तर त्याला सूर्यलोक प्राप्त होतो, सूर्यलोकी त्याचा गौरव होतो. आणि असा प्रत्येक रंगाचा महत्व दिलाय, ते काही मी सांगत नाहीये पण दिलंय त्याच्यामध्ये, शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलंय. आपण मध्ये काय ते लक्षात घ्यायचं की कुठल्याही रंगाची गाय दान केली तरी पुण्यच आहे आणि त्याची फलप्राप्ती चांगलीच आहे. वेगवेगळ्या देवतांकडून आपल्याला पुण्य आशीर्वादच मिळतात. आणि गायी दान केल्याने पीडारहित, धनाढ्य आणि श्रेष्ठ म्हणजे ज्याच्यात आपल्याला गीतेत सांगितलंय शुची नाम श्रीमंत अशा पवित्र शुद्ध घराण्यात आपल्याला जन्म मिळतो. नुसतं गायीचंच दान करा असं नाही सांगितलेलं किंवा गायीचीच पूजा करा असं नाही, तर गायीबरोबर वृषभाची पण पूजा करावी, वृषभाचं पण दान करावं, त्यालाही तेवढंच पुण्य सांगितलंय. वृषभ दान केलं की मनुष्य शोकरहित होतो आणि शोकरहित होऊन त्याला प्रजापती लोक प्राप्त होतो, म्हणजे ब्रह्मलोक प्राप्त होतो. यज्ञयागात सत्पात्र ब्रह्माला जर गायी अर्पण करणे इतकं श्रेष्ठ दान आहे. गायी इतकं आराध्य दैवत पण दुसरं कुठलं नाही. उठल्याबरोबर जर आपण गायीचं स्मरण करून कर्मयोग आपला सुरू केला तर मनुष्याला तेज प्राप्त होतं, शक्ती प्राप्त होते आणि ऐश्वर्य प्राप्त होते. करून बघूया, ओके? करून हे नुसतं वाचायचंच नाही, आपण उठल्याबरोबर करूया. उठल्याबरोबर वेगळंच असतं आपला विचार. तर प्रथम आपण गायीला डोळ्यासमोर तिला नमस्कार करूया. गायीचं दूध ब्राह्मणांना दान करावं आणि गो पदाने दाखवलेल्या ज्या ज्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तूंचं दान हमखास करावं. मग आता काय त्याच्यामध्ये काय येतं तर गोधृत येतं, गाईचं दूध येतं, नंतर पृथ्वीदान आणि विद्यादान केल्या इतकं पुण्य आहे. गायीला दान केल्यानंतर तुम्ही पृथ्वीदानाचं पुण्य मिळवता, विद्यादानाचं पुण्य मिळवता. दुसऱ्यांच्या गायीला घास खाऊ घातल्यानं सर्व कामना सिद्धीस जातात. आता दुसऱ्यांच्याच गायी असतात आपल्याकडे, आपल्या काही नाहीच आहे. आपल्या गायीला दिलं तरी आपण चांगलंच आहे, पण दुसऱ्यांच्या जरी गायीला दिलं तरी आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. आणि त्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त होतात म्हणजे काय, त्याच्यामध्ये यश, नंतर पुत्रप्राप्ती, पुरुषार्थ जे काही असतात ते सिद्धीस जातात. गुरुसेवा आणि गोदान ह्या दोन्हीमुळे पातकांचा नाश होतो. रोज स्नान करून गायीला जर स्पर्श केला तर तो सर्व पापापासून मुक्त होतो. गायीच्या खुरांची धूळ सुद्धा पवित्र आहे असं आपल्या शास्त्रात सांगितलं. तर अशा ह्या गायींच्या हत्येमुळे पाप घडतात. कुठली पाप घडतात तर हे मुद्दाम सांगावं असं वाटतंय, कारण हल्ली गोहत्या प्रकरण खूप वाढलेलं आहे. आणि मी तर असं पण ऐकलंय की परदेशातल्या लोकांना
गोमांस खाण्याचे जे पदार्थ आहेत ते भूषण वाटत, हे मी स्वतः ऐकलेलं आहे. तर तुम्ही म्हणजे आपल्या मनाला ते खूप वाईट वाटलं पाहिजे की जे कोण असं करेल, किंवा आपण मुखाने पण याचा प्रचार करू शकतो की हे अतिशय वाईट आहे. तर गायीच्या हत्येमुळे रौरव नावाच्या नरकात नमश्य झाले. रौरव नावाचा नरक कोणाला प्राप्त झाला होता माहिती ना? तर गंगा भगीरथीने ह्या पृथ्वीवर आणली, तर त्या भगीरथीचे पूर्वज रौरव नावाच्या नरकात पडले होते, त्यांची तिथून सुटका व्हावी म्हणून भगीरथीने प्रयत्न करून गंगा आणले. इतका तो वाईट म्हणजे जन्मोजन्मी त्यांना पुढे गती मिळत नाही, असा वाईट नरक प्राप्त होतो. गोमांस खाणे, गोहत्या करणे हे नरकवासच दर्शवतात. एवढंच काय, गायी जर चरत असतात जेव्हा किंवा निवांत बसलेल्या असतात तर त्यांना त्रास देऊ नये, उलट त्यांच्या अंगावरून हात फिरवावा, दर्शन करावं त्यांचं. गायींसाठी पाणवठ्याची सोय करावी, चाऱ्याची सोय करावी. आपल्या सगळ्यांना माहित आहे की भगवान श्रीकृष्ण हे सतत गोमातेच्या सहवासात असायचे आणि म्हणूनच त्यांना आपण गोविंद, गोपाल अशी नावं ठेवलेली आहेत. गायींचे पालन करणारा तो गोपाल, गायींचा सांभाळ करणारा तो गोविंद. मग त्याच्या मुलींच्या नादानं गायी त्याच्या भोवती येत आणि तो गोवर्धन पर्वत गायींच्या रक्षणासाठी, इंद्राचं गर्वहरण करण्यासाठी भगवंतांनी ते काम केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. गायी या ईश्वराचे दूत आहेत, त्यांचं पंचगव्य पण तेवढंच महत्वाचं आहे. आणि सगळ्यात आता वैज्ञानिक दृष्टीने विचार केला तर आपल्याला सगळ्यांना माहित आहे की बरीचशी औषधं ही गोमूत्रात बनवलेली असतात आणि कर्करोगासारख्या विकारांवर हे गोमूत्र अतिशय उपयुक्त आहे. एवढंच काय, तर त्वचेचे जे आजार असतात, त्वचेचे जे रोग झालेले असतात, ते गोमूत्राच्या साबणात जर बनवून तो साबण वापरला तर ते सुद्धा रोग जातात, त्वचा रोग नाहीशा होतात. गायीच्या गोवड्यामध्ये गोवड्यांची जी राख असते त्यात जर पाणी घालून काही काळानं ते पाणी पिलं, म्हणजे आता सांगतात, आता उन्हाळा आहे बघा, उन्हाळ्यात सांगतात की पाण्यामध्ये धन्याची पावडर घाला आणि ते पाणी काही दिवसांनी काही वेळाने प्या. तसं गायीच्या शेणाची जी गोवरी असते त्याची राख असते ती पाण्यात थोड्या वेळ ठेवायची आणि थोड्या वेळाने ते प्यायचं. मूत्र रोग किंवा मुतखड्यासारखे रोग सुद्धा दूर होतात, असा संशोधनाने सिद्ध झालेला आहे. आणि पूर्वीचे लोक हे करून बघत असत. पूर्वीच्या लोकांना असं गोळ्या वगैरे जास्त माहीत नव्हत्या, आयुर्वेदिक औषधानेच आपण बरेचसे रोग ते बरं करत असत. तर गायीचं तूप तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आतड्यांच्या सर्व रोगांवर रामबाण इलाज गायीचं तूप आहे. आतड्याचा कुठलाही रोग असतो किंवा उष्णतेचे कुठलेही विकार असले तरी गायीच्या तुपाने ते बरे होतात. म्हणून अशा गायींचं संरक्षण करणं, त्यासाठी आर्थिक प्रकारचं दान देणं, त्यांच्या घास देण्याची व्यवस्था करणं किंवा गोशाळांना कोणत्याही प्रकारचं सहकार्य करणं हे प्रत्येक हिंदू मानवाचं कर्तव्य आहे. मग चला तर आपण रोजच काय करूया, कमीत कमी या अधिक महिन्यात तरी गायी प्रित्यर्थ दान करण्याचा प्रयत्न करूया. गायींना एक छान नाव आहे, आपल्याला माहित नसतं किंवा तुमच्याकडे सगळ्यांना माहिती असेल गायींना. गायीला सुरभी असं म्हणतात. किती सुंदर नाव आहे. तर सुरभी का, तर तिच्याकडून पुण्यकर्मच घडत असतात. गायी ह्या मंगलदायकच आहेत. आता मी म्हटलं होतं की ते स्तोत्र आपण, आणखी एक स्तोत्र आहे गायीचं, त्याला सुरभी स्तवन, कामधेनू सुरभी स्तवन असं म्हटलेलं आहे. आणि ते कलयुगातील दत्त अवतार श्रीपाद श्री वल्लभ स्वामी यांनी तयार केलेलं ते स्तोत्र आहे. आणि संत तुकडोजी महाराज यांनी पण गोमातेसाठी खूप प्रयत्न केलेले आहेत, खूप प्रचार केलेला आहे आणि गोमातेवर त्यांनी सुद्धा अनेक भजनं गायलेली आहेत. तर
हे श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी जे स्तोत्र केलंय ते पण अगदी सोप्या भाषेत आहे, तुम्हाला नुसतं ऐकलं तरी कळेल. नमो देवै महादेवे सुरभ्ये च नमो नमः. गवांबीजस्वरूपाय नमस्ते जगदम्बिके. नमो राधाप्रियाय नमस्ते जगदम्बिके. नमः कृष्णप्रियाय च पद्मांशाय नमो नमः. कल्पवृक्षस्वरूपाय प्रदाय सर्वसम्पदां. श्रीदायै धनदायै च बुद्धिदायै नमो नमः. शुभदायै प्रसन्नै गोप्रदायै नमो नमः. यशोदायै सौख्यदायै धर्मजायै नमो नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु.